हा विनोद नाही महाराज, तुम्ही सगळं बदलू शकता. प्रारब्ध बदलाल का मला सांगा. हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे. हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे, यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले, हे त्यांचं काय प्रारब्ध. मात्र आपण जळायचं का. तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते, पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाया येऊ शकतात ना. हे ज्याचं त्याचं. तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी पास्टाच्या घरात राहते, प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का. प्रारब्ध आहे. हा तो पार प्रारब्धात तुझ्या पुरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं. प्रारब्ध आहे ना. स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून, जनक शब्द बोलला नाही. लोक अर्धवट पोथ्या वाचायचं आणि बोंबलं हिंडायचं नुसतं. असं झालं, माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घ ना, सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ताचा जर जनक असता रामाचं कान फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, पुरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे. काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं. काय कष्ट झालं. अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला, ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते, आता जिरली यांची. आता पार शब्द हा तुमचा हा जो पट, तुम्ही आता गार झाले, तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला, पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तुम्हाला बळच पोरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य. तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच. आता कशी जिरली. आता का कोंबड्याचा नेतो का चांद्याच्या चाळीत. आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम, तो लय यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोडवो, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशात हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी हा साहेब हो. पोराचा बाप पण अख्खं आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय, भरपूर जेवा, लय दिसना नालायक सापडलाय हाना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग आहे. रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. सावध व्हा. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं. इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय कुणाला, मायेला. मूळ कोण येतो, ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही,
आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले आणि फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं, तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद. देवाचे द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय? भागवताचा सार हरिपाठ, गाथ्याचा सार हरिपाठ, ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना, तुम्हाला देव व्हायचंय का? लक्ष्मी वल्लभ दया लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा, आता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं. दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाहीत, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक, हात. हात हात माणसा. शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. एक, हात. 14 आहे बरं का. हात, त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्याच पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे, काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करी? तो लगेच म्हणतो काणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य सांगा महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या? या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला लाता ती. त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं आणि यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे. बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवले. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्याने ऐकतो. त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला.
आता त्या आवला दिलं 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपट करी वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढे आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, एला त्या. पोरानं खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही म्हणते आपले पोरानं. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट. पोरानं लवकर आजी उठती का मम्मी? आजी. करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसीती ती मम्मी. करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एकच वर का 14 सांगतो पटकन. हात 1, 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात 1, दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढंच सत्य आहे, नाही तर बाकी सगळं. आता हे बिचाऱ्या घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना, एवढंच पुण्य खरंय. खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच, वर चिंगळ्या लावल्या तरी तेच. महिला मंडळ 2 सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात, त्याच्या कर्मात राहिला? करेक्ट. तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तू होती? तुला माहिती का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या, असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी 9 पाटी दिली तर दुपारी 60 घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळं बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना. नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लाविणार. काय दावा लावीन तू? काय आम्ही म्हणजे बावळाटच ठरलोय. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायचा अन्याय झाला? डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते काय आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला. त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना गेवडवले. हात 1, बोलणे 2. 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात 1, दान करा. 2, बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही तर बोलावं, पण कसं? मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा.
आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पटतं घरात घालताना मोडलं, दिवाणचं तर पहिलंच तंगडं निघेल होतं, सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं? एक वाक्य सांगा, शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही. तो म्हणतो देवाची कृपा आहे, हो द्या जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला, सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3-3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, ठोळी तीच. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक, बोलणे दोन, दोन झाले, 3 हसणे, हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही, एकटा हसतो घरी गेला होतो एकदा. आणि हसायलाच पाहिजे, देवानं दिलेली देणगी आहे ती. आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का, मला जळकाटपणा तयार झाला. आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला. एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील विकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये. मला अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला कमी झालं. हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. हे अटॅक बरं काय नाही, अटॅक येतो दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा. औष बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला, पण हे मिळालं ना. इनवा होती पाहुण्याची पण हे उलातलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टरकडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढे 3 वाक्य ऐकायचे, तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. 1, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या, तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला, आता तिचं पोर शाळेत जातं तरी तिच्याच जोरात जळायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं, उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही. फक्त आज वाईट वागायचं नाही, बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये? आणि दुसरं एक 2च औषध आहे अटॅकला. 1, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या, तो जय. माघार घेऊ नये, काय फरक पडला? माघार घ्यायची काय फरक? हे पहा, माघारीमध्ये जय का पराजय? जय. नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याला ताण याला. 2 भावांची 40 वर्ष कचेरी इतकेच चालू द्या. दोघांनी एकत्र बसलं पाहिजे, तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा तुला तो फुटभर तुझी का, पोल राहून घे, भांडण मिटलं. दोघंही निवांत झोपतील का नाही? आणि तुम्हाला दोघांना माहिती आपण संगण येणार नाही. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं भाव. आता पार बोरडाव केस आलती.
निकाल आणि गेले असते 50-50 हजार, पण त्याची मग या जिरवा जिरवी पाहिजे आपली लोक भिकारी झाली. ते मिटून घ्या. 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे आहेत?